जेलमधल्या कैद्यांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे असा थेट आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेला आहे। विधानसभेत या संदर्भात आपण आवाज उठवणार असल्याचं देखील खडसे म्हणतात। तर जळगाव इथल्या साई मार्केटिंग कंपनीचे संचालक सुनील झवर यांनी मात्र हे आरोप तथ्यहीन असल्याचं म्हटलेलं आहे। पाहूया हे आरोप प्रत्यारोप। सुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचा आहार हा कारागृहामध्ये कैद्यांना दिला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कैद्यांसाठी खर्च केला जातो, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी निकृष्ट अन्न दिलं जातं। या संपूर्ण घटनेच्या संदर्भामध्ये अधिक माहिती मी घेतोय आणि सारं प्रकरण जे आहे ते विधानसभेमध्ये मी अग्रक्रमाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। यामधले जे दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे। कैदी असला तरी त्याला जे काही निकष आणि नियम सरकारने दिलेले आहेत किंवा जे मान्य केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना मिळायला पाहिजे। पण त्याच्यामध्ये जर 350-500 कोटी रुपयापर्यंत घोटाळा होत असेल तर हे योग्य नाही आहे। अनेकांचे राजकीय आशीर्वाद याला असू शकतात, सरकारच्या मधलेच कोणी मंत्री याला पाठीशी घालू शकतात आणि त्यामुळे या घोटाळ्याचा पाठपुरावा मी करणार आहे। हे आरोप सर्व बिनबुडाचे। मुळातच पूर्ण राज्यामध्ये 100 ते 125 कोटीच्या वरती खरेदी होती धान्याची। ते 500 कोटीचा आकडा आणला कुठून हे त्यांनाच माहिती। हे व्यापारी वेगवेगळ्या दरांनी वेगवेगळ्या जेलमध्ये पुरवठा करत होते, म्हणून शासनाने प्रायोजित तत्वावरती एनसीसीएफला काम दिलेलं होतं। त्या कामाला यांनी औरंगाबाद हायकोर्टात चॅलेंज केलं होतं तर कोर्टाने सेंट्रल टेंडर मागवण्याचे आदेश केले, त्यामुळे सेंट्रल टेंडर निघालं। मला काही कुणाची भीती नाही, कारण मी चुकीचे कामं करत नाही आणि मी कुणी काही आरोप करत आलाय मी दाद देत नाही कुणाला। पुढे चौकशीला आपण कशा मी 100% चौकशीला सामोरं जाईल आणि मी एकटा नाही, 4-5 लोकांनी टेंडर घेतलेलं आहे। मला वाटतं त्यांना उठता बसता झोपता सगळं मला वाटतं मीच दिसतोय। आता काय संबंध माझा, पण त्यांना कुठेतरी प्रसिद्धी द्यायचं असतं, ते बिचारे काहीतरी प्रयत्न करत असतात, तेवढाच त्यांचा केलवाना प्रयत्न आहे। ते काही झालं तर मी खालच्या भाषेत बोलणार नाही, ते ज्या भाषेत बोलतात ते, पण त्यांना काही झालं तर त्यांना मीच दिसतोय, तर मी काय बोलू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।